आणि आजची दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी. मुंबई महापालिकेत वाहन खरेदीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. काही महिन्यांपूर्वीच नेत्यांसाठी खरेदी करण्यात आलेल्या नव्या स्कॉर्पिओ गाड्या आता ह्याच नेत्यांना नकोशा झाल्यात. धक्के बसतात, पाठदुखीचा त्रास होतो, या कारणावरनं त्यांनी ह्या गाड्या नाकारल्यात आणि आता नवीन इनोवा क्रिस्टा गाड्यांची मागणी केली आहे. सभागृह नेते, उपमहापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांसाठी नव्या वाहनांच्या खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय आणि यामुळे पालिकेच्या तिजोरीवर पुन्हा एकदा लाखो रुपयांचा भार पडणार आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले. देवेंद्र, वर्षभरापूर्वी नवीन स्कॉर्पिओ घेतलेल्या त्या आता नेत्यांना नकोशा झाल्यात आणि नवीन इनोवा क्रिस्टा हव्यात. काय नेमकी मागणी आणि त्याच्यामागची मानसिकता काय ते मला जाणून घ्या. सौरव, अगदी बरोबर आहे. अगदी वर्ष पण नाही, काही महिन्यापूर्वीच या सगळ्या स्कॉर्पिओ या नवीन गाड्या ज्या आहेत त्या महापालिकेतील जे नेते आहेत त्यांच्यासाठी खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र आता याच गाड्या ज्या आहेत त्या या नेत्यांना नकोशा झालेल्या आहेत. त्यांना आता नवीन स्कॉर्पिओ गाड्या नको, तर त्यांना इनोवा क्रिस्टा गाडी पाहिजे, कारण ती प्रवासासाठी सोयीचं आहे असं या नेत्यांचं म्हणणं आहे. मग इतक्या जलद पद्धतीनेच आधीच्या गाड्या ज्या आहेत त्या बदलण्यात येणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतो आहे. आणि हा जो नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव आहे तो सध्या महापालिका वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव जो आहे तो आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवला जाणार आहे. ते या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र काही महिन्यापूर्वीच खरेदी केलेल्या स्कॉर्पिओ गाड्या ज्या आहेत त्या नेत्यांना नकोशा झालेल्या आहेत आणि नवीन इनोवा क्रिस्टांच्या गाड्यांची मागणी जी आहे ती या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे. यामध्ये सगळ्याच प्रमुख जी नेते मंडळी आहेत ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या महागड्या गाड्यांची खरेदी करून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या तिजोरीवरती भार येणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रस्तावामध्ये नेमका निर्णय काय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. नवीन गाड्या का पाहिजेत अगदी काही महिन्यातच दुसऱ्या, तर त्याचं कारण असं आहे की प्रवासासाठी त्या सोयीच्या आहेत. मग आधीच्या गाड्यांची ज्यावेळी खरेदी केली त्यावेळेस ही सगळी बाजू जी आहे ती पाहण्यात आली नव्हती का, असा देखील या सगळ्या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय. सौरभ, निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद. दरम्यान यावर आता भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूया. जे वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती. त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतो आहे. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे.